So hello everybody, welcome again to another lecture of Learn with Vidhi. In today's lecture we are going to see potential energy. मागच्या लेक्चरला आपण कायनेटिक एनर्जी बद्दल बघितलेलं. कायनेटिक एनर्जी इज एनर्जी बिकॉज ऑफ मोशन, त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला पाहिला होता. आज आपण पोटेन्शियल एनर्जी बघणार आहोत. इथे काही एक्झाम्पल्स आहेत बघा. अँड ॲरो इज रिलीज फ्रॉम अ स्ट्रेच्ड बो. एक बो आपण स्ट्रेच केला आणि त्यातनं ॲरो हा रिलीज झाला आहे. वॉटर केप्ट ॲट अन हाईट फ्लोज थ्रू अ पाईप इन टू द टॅप बिलो. वरती पाण्याची टाकी आहे, टाकीतनं खाली पाणी येतं आहे आणि ते नळातनं बाहेर आलं. अ कॉम्प्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज्ड. एक स्प्रिंग कॉम्प्रेस केली आणि तिला मग आपण रिलीज केलं. सो विच वर्ड्स डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑब्जेक्ट. ह्या एक्झाम्पलमध्ये ऑब्जेक्टची स्टेट ही कोण कोण बघा इथे आपल्याला एक्सप्लेन करतात. इथे बघितलं तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये स्ट्रेच्ड बो, ठीक आहे. दुसऱ्या याच्यामध्ये केप्ट ॲट अ हाईट, ओके. कॉम्प्रेस्ड स्प्रिंग ही स्टेट सांगते, ठीक आहे. त्या ऑब्जेक्टची स्टेट सांगते. वेअर डिड द एनर्जी रिक्वायर्ड टू कॉज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट कम. आणि जर आपण ॲरो रिलीज्ड म्हटला तर तो रिलीज झालेला आहे, गेलेला आहे. थ्रू अ फ्लोज थ्रू अ पाईप म्हटलं तर तिथे मोशन आलं आहे. रिलीज्ड म्हटलं तर तिकडे काहीतरी काम मोशन आलं आहे. मग हे सगळे कायनेटिक एनर्जी झालं. पण ह्या कायनेटिक एनर्जीला लागणारी जी काही एनर्जी आहे ती कुठनं आली, बरोबर. एखाद्या जेव्हा तुम्ही लहानपणी किंवा लहान मुलांची खेळणी असतात त्याला बघा, त्याला की म्हणजे चावी द्यायची किंवा जुनी घड्याळं असतात तर तुम्ही बघितलं त्याला चावी द्याव्या लागायच्या. चावी दिली नाही तर ते चालत नाही. मग चावी दिल्यामुळे काय होतं, एनर्जी स्टोअर होते आणि मग ती एनर्जी रिलीज होते आणि ती वस्तू, ती ऑब्जेक्ट, तो टॉय मूव्ह करतो. सो द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जी एनर्जी स्टोअर होते तिच्या पोझिशनमुळे, तर इथे पोझिशनचं एक्झाम्पल म्हणजे वरती ठेवलं आहे मी, हाईटवरती पाणी ठेवलं आहे, किंवा स्पेसिफिक स्टेट जे स्ट्रेच्ड बो होता, इथे कॉम्प्रेस्ड स्प्रिंग होते, त्याच्यामध्ये जी एनर्जी आपण स्टोअर करतो त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. सो नाव हिअर इट इज म्हणजे दोन एक्झाम्पल दिले ॲक्टिव्हिटीज आहेत. होल्ड अ चॉक ॲट 5 सेंटीमीटर आणि तो खाली सोडायचा आहे आणि खाली उभं राहायचं आहे. आता उभं राहून तुम्ही चॉक सोडायचं. काही वेगळं वाटतं आहे का दोघांमध्ये, करून बघा. तुमच्याकडे चॉक नसेल तर छोटा एक रबर घ्या आणि तो टाकून बघा आणि काय आहे ते मला तुम्ही ग्रुपवर पाठवायचं आहे. काल पण मी एक एक्झाम्पल विचारलं होतं, त्याचंही मला कोणी आन्सर दिलं नाही. आज बघूया कोण आन्सर देतं आहे का. एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. जसं आपण कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन बघितलं तसं पोटेन्शियल एनर्जीचं बघूया. टू कॅरी एन ऑब्जेक्ट ऑफ मास एम. मास एम असणारा एक ऑब्जेक्ट आहे, हाईट एच आहे, ओके. अ फोर्स इक्वल टू एम जी हॅज टू बी यूज्ड अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट जर मला ती वस्तू उचलायची तर एम जी हा फोर्स लागणार आहे. तर वर्क बघूया काय होतं आहे. वर्कचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, एफ इंटू एस. फोर्स काय म्हटलं आपण, किती लागणार ती वस्तू हे करायला, एम जी, तो मी इथे लिहिला. हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे ना, आता ती वस्तू आपण एवढ्या हाईटवरून हे करतो आहे त्याच्यामुळे एच झाली डिस्प्लेसमेंट. सो एम जी एच इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी, ओके. सो द डिस्प्लेसमेंट ऑफ हाईट एच कॉजेस एनर्जी इक्वल टू एम जी एच, ओके. आता एक्झाम्पल एक बघूया याच्यावरचं आपण. देर इज एन 500 kg ऑफ वॉटर. 500 किलो वॉटर आहे. सो मास इज वॉट, 500 kg. 500 kg इज मास. ओव्हर हेड टँक 10 मीटरवर आहे. म्हणजे किती झाली, हाईट झाली. हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा एच आपण जो आहे ते. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे एच म्हणजे 10 मीटर, एम इज 500 kg, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे सगळ्यांना हा फॉर्म्युला पाठ पाहिजे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा फॉर्म्युलामध्ये जस्ट टाकलं सगळं आणि मेन एस आय आणि सी जी एस दोघांपैकी कुठल्या तरी एकाच सिस्टममध्ये पाहिजेत सगळे, ते आहेत. व्हॅल्यूज टाकल्या. एम आहे 500, जी आहे 9.8, एच आहे 10. आन्सर काढलं 49,000 जूल. इथे बघा एक त्यांनी एक्झाम्पल दिले, अजय आणि अतुल आहे. अतुल इज ॲट अ हाईट ऑफ H1, जमिनीपासून H1 हाईटला आहे. आणि अजय किती हाईटला असणार आहे, आता हा अजयची हाईट आहे H1 - H2, या हाईटला अजय आहे. तर काय असेल, वेगळं असेल का, नक्कीच वेगळं असणार कारण हाईट वेगळी आहे दोघांची. सो यू कॅन फाइंड आउट दॅट.
तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी फार महत्त्वाचं कन्सेप्ट आहे. सी एनर्जी इज ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. नेहमी आधी कुठले कुठले टाईप आहेत बघूया. विच ऑफ द टाईप्स ऑफ एनर्जी इन इच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस. अ स्ट्रेच्ड पीस ऑफ रबर. रबरचा पीस मी स्ट्रेच केला आहे. कोणती एनर्जी आहे? येस, पोटेन्शियल. फास्ट मूव्हिंग कार, कायनेटिक. विस्लिंग ऑफ अ कुकर ड्यू टू स्टीम, कायनेटिक. क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन द दिवाळी, एक्सप्लोड झाले आहेत म्हणजे कायनेटिक. फॅन रनिंग, कायनेटिक. ड्रॉइंग आउट पीसेस ऑफ आयर्न फ्रॉम गार्बेज, असे. बरं, हे सगळे कायनेटिक आणि नुसते मी पोटेन्शियल घेतले, ठीक आहे. आता जरासं वेगळं जाऊया आणि ह्याच्यात आणि काय प्रकार आहेत का बघूया. तर इथे जर आपण पाहिलं तर रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिकल एनर्जी. क्रॅकर्स एक्सप्लोडेड, काय? येस, केमिकल एनर्जी. ब्रेकिंग ऑफ ग्लास विंडो बिकॉज ऑफ लाऊड साऊंड, साऊंड एनर्जी. आयर्न फ्रॉम गार्बेज, मॅग्नेटिक एनर्जी. आहे की नाही? म्हणजे वेगळ्या वेगळ्या इथे एनर्जीज आता आपल्याला लागतायत, कळतायत, समजतायत. मग त्या आपल्याला बघायच्या. इथे बघा, इलेक्ट्रिक इज कन्वर्टेड टू मेकॅनिकल. एक्झाम्पल आहे फॅन. इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड टू मेकॅनिकल, कारण तिकडे एक मोटर असते आणि मग आपल्याला हवा मिळते. का मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकलचं एक्झाम्पल काय आहे? द एक्झाम्पल इज जनरेटर. मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड टू हीट एनर्जी. हीटर, घरी जो आपण पाण्याचं हीटर वापरतो, दॅट इज व्हॉट इज एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रिकल टू हीट. आता हीट टू इलेक्ट्रिकल, थर्मोकपल. इलेक्ट्रिकल टू साऊंड, लाऊडस्पीकर. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड टू साऊंड. साऊंड एनर्जी टू इलेक्ट्रिकल, मायक्रोफोन. ठीक आहे. इलेक्ट्रिकल टू लाईट, सोलार सेल. लाईट टू इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल टू लाईट, इलेक्ट्रिक लॅम्प. आणि लाईट टू इलेक्ट्रिकल म्हणजे सनपासून मिळणाऱ्या लाईटमधनं आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, सोलार सेल किंवा फोटो इलेक्ट्रिक सेल. आता इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल, सेकंडरी सेल. केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल, प्रायमरी सेल. मग हे सगळे तुम्ही इकडे एक्झाम्पल्स बघू शकतात की वेगळे वेगळे प्रकार आहेत. व्हॉट आर द टाईप्स ऑफ एनर्जी? तर मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, केमिकल एनर्जी अँड साऊंड एनर्जी. दिस आर द डिफरंट टाईप्स. अजूनही आहेत आणि त्यांचे कन्व्हर्जन आहेत. फॉर एक्झाम्पल हा मोठं महत्त्वाचं आहे. काय काय तुम्हाला करायचं आहे इथे? तर पोटेन्शियल एनर्जीचं एक्झाम्पल, त्याच्यानंतर त्याचं डेफिनेशन, सम सोडवा, हे ट्रान्सफॉर्मेशन लक्षात ठेवा, हे सगळं लिहून काढायचं आहे तुम्हाला. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड. मी आज विचार केला, मी आज केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये जाणार आहे, मी आज एनर्जी तयार करणार आहे आणि ती करणार आहे तयार किंवा मी आज डिस्ट्रॉय करते इलेक्ट्रिकल एनर्जी. नॉट पॉसिबल. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड. फर्स्ट म्हणजे पार्ट्समध्ये करा, तुम्हालाही सोपं आहे. 3 पार्टमध्ये हे डेफिनेशन आहे, तसा लॉ लिहायचा आहे. मात्र इकडचं तिकडे काही झालं नाही पाहिजे. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. फक्त आपण काय करू शकतो? तिला एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. तिला क्रिएट किंवा डिस्ट्रॉय नाही करू शकत. दस द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. त्याच्यामुळे युनिवर्समध्ये असणारी जी काही टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी आहे ही नेहमी सेम राहणार आहे, ती बदलणार नाही. राईट दिस 10 टाइम्स, बाय हार्ट करा ह्या व्यवस्थित. ह्याचा मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे ग्रुपवर. मेक 2 पेंडुलम्स. एक थ्रेड आहे, थ्रेडला 2 तिकडे पेंडुलम. तुम्ही घरीही हे करू शकता. धागा घ्या, धाग्याला घरात असणारे 2 नट्स बांधा. नट्स नसतील तर तुम्ही रबर करा. आता काय करायचं आहे? टाय द 2 पेंडुलम टू द हॉरिझॉन्टल थ्रेड इन सच अ वे दॅट दे विल नॉट हिट इच अदर वाईल स्विंगिंग. म्हणजे ह्याला मी जर हे केलं, त्याचं मॅक्झिमम कुठे येतो तो बघायचं, त्याच्यापासून पुढे लावायचा. म्हणजे हा जर मूव्ह केला मी, समजा हलवला, तर तो असा जाणार ना झोक्यासारखा, बरोबर. मग तो ह्याला आदळणार नाही पाहिजे, एवढं फक्त बघायचं. यू विल सी दॅट ॲज अ स्पीड ऑफ द ऑसिलेशन ऑफ पेंडुलम स्लोली डिक्रीज सेकंड. म्हणजे मी पहिला समजा मूव्ह केला, हा 1 नंबरचा आहे तो, हा समजा मी मूव्ह केला, तर काय होणार आहे? हा मूव्ह केला समजा, तो हा असा आता इकडे कुठेतरी असं असं जातोय. जस्ट 1 सेकंड. हा समजा असा मूव्ह करतोय. हा आधी फास्ट मूव्ह करणार, मग हा स्लो होणार. जेव्हा हा स्लो होणार तेव्हा आपोआप हा चालू होणार हे व्हायला, ऑसिलेट व्हायला. म्हणजे काय होतं? याची एनर्जी मूव्ह मी फक्त हा केलेला, ह्याला मी काही हात लावला नव्हता आणि हा लांब पण आहे,
ह्याच्यामुळे ह्याला धक्काही लागणार नाही, पण ह्याच्यामुळे ह्याला एनर्जी ट्रान्सफर झाली. सो an example of transfer of energy. So thank you.